की तसं पाहिलं तर मुंबई सारख्या शहरी लोकांना आमच्या ग्रामीण भागातले सण उत्सव हे आवडत नसतात, परंतु आपण स्वतः मला 2 महिने आधी सांगितलं की तुझ्या इच्छा पोळ्याला मला यावेळेस यायचं आहे आणि आपण मुंबईवरून विशेष करून आमच्या या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला। याच्याकरता समस्त वर्धेकरांच्या वतीने मी आपलं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आता जास्त वेळ न घेता सरळ मुद्द्यावर येतो। आमच्या वर्धा जिल्ह्याकरता मंजूर असलेला सांस्कृतिक भवन मंजूर झालं, परंतु निधी मिळाला नाही, त्याच्यामुळे काम सुरू झालं नाही। तर आपण या पोळ्याच्या निमित्तानं आमच्या सांस्कृतिक भवनाकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा। त्याच पद्धतीने आजच मी सकाळी लंडन वरून आलो आणि त्या ठिकाणी असलेला लंडन सायन्स म्युझियम जे जगविख्यात आहे, ते लंडन सायन्स म्युझियम देखील तिकडच्या कल्चरल विभागामार्फत चालविण्यात येते। त्याच पद्धतीचं सायन्स म्युझियम एक जे छोट्या मुलांकरता देखील कामात येईल, त्याच सांस्कृतिक भवनासोबत अटॅच करून एक छोटं सायन्स म्युझियम देखील द्यावं अशी वर्धेकरांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो। आशिष भाऊ, आपण या ठिकाणी आला, आपण कृषी सोबतच वित्त विभागाचं देखील काम सांभाळता। आमचे जुने पालकमंत्री हे देखील वित्त मंत्री होते। 25 पैकी 5 कोटी सांस्कृतिक विभागाचे होते, 20 कोटी नियोजन विभागाचे होते। त्याच्यामुळे तुम्हाला देखील त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे। तर मी अपेक्षा बाळगतो की आपण देखील याच्यामध्ये सहकार्य करणार। आता अतिशय महत्वाचा माणूस आपल्यापाशी या ठिकाणी बसलेला आहे, ते म्हणजे प्रवीण भाऊ दरेकर। प्रवीण भाऊ, आमची बँक चोरून दिली, आपली वर्धा जिल्हा बँक चोरून नेली, आमच्या 20,000 लोकांचे पैसे त्याच्यामध्ये उडाले। त्या बँकेचा परवाना रद्द झाला होता, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळेवरती 160 कोटी रुपयाची मदत केली आणि आरबीआयचा आमचा गेलेला परवाना त्या ठिकाणी प्राप्त झाला। आमची बँक कशी तरी सुरू आहे, परंतु ज्या तब्येतीनं मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक चालू आहे, त्याच पद्धतीनं सुरू होण्याकरता आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे। आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो की आपण देखील, कारण आमच्या इथली शेतकरी हे जास्तीत जास्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर त्या ठिकाणी अवलंबून असतात। आज आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व जोडी मालकांचा विशेष करून आभार व्यक्त करतो की दरवर्षी आपण उत्साहाने याच्यामध्ये सामील होत असतात। तोच उत्साह आपला या ठिकाणी कायम आहे। विशेष करून मी आभार या ठिकाणी मानतो की आमचे सोलापूरचे आमदार सन्मान्य सचिनजी कल्याण शेट्टी यांनी आज आपल्याला या ठिकाणी पंढरपूर वरून त्या ठिकाणी जोडी पाठवलेली आहे। त्याच्यामुळे पंढरपूरच्या जोडीचा देखील आपल्याला या ठिकाणी आज बघण्याचा योग येणार आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आयोजन समितीचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।